नमस्कार, सिद्धीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला तेलात न तळता नमकीन मूग डाळ कशी बनवायची हे दाखवणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा। तर पाहूयात नमकीन मूग डाळ। नमकीन मूग डाळ बनवण्यासाठी इथे मी 1 कप मूग डाळ स्वच्छ निवडून घेतली होती। त्यानंतर ही डाळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ धुवून घेतल्यावर ह्यामध्ये साधारण 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि ह्यात खाण्याचा सोडा, त्यासोबतच डाळीला कलर येण्यासाठी ह्यामध्ये हळद घालून चांगल्या प्रकारे मिक्स करूयात। आता इथे 6 ते 7 तासासाठी डाळ पाण्यात भिजत ठेवूया। तुम्हाला हवं तर तुम्ही ही डाळ रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता। तर आता ही डाळ मस्त भिजली आहे। आता ही मूग डाळ गाळून घ्यायची। ह्यातलं पाणी आपल्याला पूर्ण निथळून द्यायचं आहे। तर इथे 5 मिनिटं मी डाळ पूर्णपणे निथळून घेतलेली आहे। तर आता ही डाळ आपल्याला पूर्णपणे सुकवायची आहे। तर त्यासाठी एक मोठा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि ह्या कपड्यावरती आपल्याला ही डाळ अशी पसरवून घालायची आहे। पूर्णपणे ह्यातलं पाणी गेलं पाहिजे, कारण आपल्याला डाळ तेलात न तळता अशीच भाजून घ्यायची आहे। तर ही डाळ मी आता अशी पसरवून ठेवते। डाळ पसरवून झालेली आहे। ही डाळ आता फॅन खाली सुकवून घ्यायची, म्हणजे जेणेकरून ह्या डाळींमधील पाणी फक्त सुकून जाईल। इतपतच ही डाळ सुकवायची आहे। डाळ आपली पूर्णपणे सुकलेली आहे। तर आता आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे। डाळ भाजून घेण्यासाठी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये डायरेक्ट आपण डाळ भाजून घेऊ। डाळ भाजताना गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवून डाळ भाजून घ्यायची। तर ही डाळ सतत एकसारखी अशी कलर चेंज होईपर्यंत डाळ भाजून घ्यायची। डाळीचा कलर चेंज झाला की यामध्ये 1 छोटा चमचा तूप घालूया, म्हणजे जेणेकरून ह्या मूग डाळीला शायनिंग येईल। आणि ही डाळ मीडियम गॅसवर भाजून घेऊ। तर ह्या डाळीचा कलर चेंज झाल्यावर समजायचं की आपली डाळ तयार झालेली आहे। एकदम क्रिस्पी अशी छान नमकीन मूग डाळ तयार होते, अगदी जशी बाहेरच्या दुकानात मिळते तशी। जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे माझ्या चॅनलवरचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। आता ही डाळ आपली तयार झालेली आहे आणि गॅस बंद करूया। तर इथे आपली सर्व डाळ भाजून झालेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आता ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, फक्त यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आपली नमकीन मूग डाळ तयार आहे। टी टाइम स्नॅक्स म्हणून तुम्ही सर्व करू शकता किंवा गेस्ट आले तरी देखील तुम्ही सर्व करू शकता। आता ही नमकीन मूग डाळीची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीज सोबत।